नमो बुद्धाय, जय भीम. मला असं वाटतं की आम्हाला जे दलित हिंदू म्हणून आपण संबोधता याबाबत जेव्हा आपण थोडंसं मी वाचन केलं तर मग लक्षात आलं की संत रविदास स्वतः हिंदू होते, मग आम्ही दलित हिंदू कसे झालो? या मनुवादी लोकांच्या विचारसरणीत त्यांना एक गुलाम पाहिजे होते, म्हणून ते आम्हाला त्यांच्या कवेत घेतात आणि बाबासाहेबांच्या विचारांनी बुद्धिवान झालेल्या लोकांना दूर सारण्यासाठी दगडापेक्षा वीट म्हणून आमचा वापर करतात. माझं असं म्हणणं आहे की बाबासाहेब तुम्ही गेले तेव्हापासून अनेक राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री, मुख्यमंत्री झाले, तेव्हाही तुम्हीच आमच्या मदतीला कल्याणाला धावून आले आणि आज 2026 मध्ये या निळा पाखराला सांभाळण्यासाठी आनंदराव आंबेडकर शिवाय आम्हाला पर्याय राहिलेला नाही. म्हणतात बाबासाहेब तुम्ही पुन्हा यात. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की आमच्याच लोकांनी आम्हाला दगा दिला. बाबासाहेब तुम्ही पुन्हा यात. या मनुवादी लोकांच्या विचारसरणीत राहून या लोकांनी आपल्याच लोकांचा वापर करून आपल्या विरोधात नाही, बाबासाहेबांच्या विरोधात उभी केला. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. जो बाबासाहेबांच्या विरुद्ध असणार आहे तो आमचा भाऊ नाही आहे, तो आमचा भाऊ नाही आहे. आणि म्हणून बाबासाहेब तेव्हा आम्ही चुकलो असेल, आम्ही पूर्वश्रमीची बुद्धच होतो, कालांतराने आम्ही दलित हिंदू झालो. बाबासाहेब आम्ही चुकलो, आम्हाला माफ करा आणि चूक दुरुस्तीची संधी द्या. आदरणीय आनंदरावजी आंबेडकर, आदरणीय बबनरावजी घोलपाणी, बडोले साहेब, आपल्याला विनंती आहे की येत्या काळात दीक्षाभूमीमध्ये आमचं शुद्धीकरण करा आणि आम्हाला दीक्षा द्या. कारण प्रश्न असा आहे, आमचे लहान लहान लेकरं आम्हाला प्रश्न विचारतात, बाबा हे विमान कसं आलं आणि तुकोबाला कसं घेऊन गेलं? म्हटलं तेव्हा माझा जन्म झाला नव्हता, पण 2026 मध्ये आजही पुष्प विमान आलं आणि अजित पवारांना घेऊन गेले. बेटा त्यांच्या प्रश्नाचे उत्तर आमच्याकडे नाही, आम्हाला मान खाली घालावं लागते. पण तथागतांच्या विचारांना सोबत ठेवून जेव्हा वास्तववादी आणि विद्वानवादी म्हणून आम्ही वागतो, तो कोणत्याही प्रश्नाला छाती टोक उत्तर देऊ शकतो. आम्हाला कोणत्या भटा बामणाच्या आणि मुठमातीची गरज नाहीये. माझा एक या ठिकाणी स्पष्ट उल्लेख आहे. 1941 मध्ये ब्रिटिशांनी अस्पृश्याची व्याख्या केली, ज्याच्यामध्ये आपण आरक्षणाची मागणी करतोय. काय व्याख्या केली? जो ब्राह्मणांचे देव पुजतो, गाय पुजतो, ज्याला मंदिरामध्ये प्रवेश नाही, वगैरे वगैरे वगैरे, तो अस्पृश्य. मग जो अस्पृश्य आहे त्याला आरक्षण आहे. मग तुम्हाला जर आरक्षण पाहिजे असेल म्हणजेच तुम्हाला हे सर्व निकष लागू आहेत, मग असं असताना तुम्ही हिंदू कसे असणार आहात? इकडे स्वतःला हिंदू म्हणायचं आणि इकडे पुन्हा आपण अस्पृश्य आहे म्हणून म्हणायचं. काहीतरी एक म्हणा, एक तर अस्पृश्य म्हणा नाही तर हिंदू म्हणा. म्हणून आपल्या सर्वांना निवेदन आहे, सर्वांना निवेदन आहे, आमची जात बदला, आमचा धर्म बदला. कोणालाही कोणाचा बाप बदलता येत नाही, आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. विजय सर, आपल्याला एक गोष्ट सांगावीशी वाटते. काल आम्ही अकोल्याला मोठा कार्यक्रम घेतला आणि मी थकून झोपलो आणि रात्री माझ्या स्वप्नात संविधानिक पदावर बसलेले मुख्यमंत्री आले आणि त्यांनी मला सांगितलं, म्हणजे गणेश कोणाला सांगू नको, जे फेसबुकवर मातंग समाजाचे लेकरं वादन करतायत ते आमचे भाजपाचे कार्यकर्ते आहेत. या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी आल्यापासून आम्ही शूद्राचे अधिशूद्र केले, हिंदू मुसलमान केले, मराठाच्या विरुद्ध ओबीसी केले. आता आम्ही तुमचा नंबर लावतो, कोणाला सांगू नको.
आमच्याकडे नोकऱ्या नाहीत, आमच्याकडे रोजगार नाही, आणि म्हणून तुमच्या लोकांना भूलथापा देण्यासाठी आम्ही उपवर्गीकरणाचं चॉकलेट देणार आहे, जे नरेंद्र मोदींनी बाहेर वाटलेलं आहे तेच इकडे देणार आहे. आणि सर्वात महत्वाचं त्यांनी सांगितलं, बऱ्याच दिवसापासूनचा संताप आम्ही डोक्यात ठेवला होता. बाबासाहेबांनी घटना जशी लागू केली तसं आमच्या मनुस्मृती ही संपली, आता आम्ही पुन्हा जिवंत करणार आहोत. त्या निळा पाखरांना सांगू नको, नाही तर ते माझ्यावर हल्ला करतील. म्हटलं माफ करा, ते हल्ला नाही करत, ते सरळ जीव घेतात. या निळ्या पाखरांच्या नांदी लागू नका. 59 जातीचा एकच बाप आहे, या लेकरांना आपसात भांडू नका देऊ. जर याचा आतंक झाला तर तुमच्या घरातून घुसून तुम्हाला मारणार आहे, एवढी शक्ती बाबासाहेबांनी आम्हाला दिली आहे. मित्रांनो, बरंच काही बोलायचं होतं, वेळेची मर्यादा आहे. सन्मान्यांनी जो काही आदेश दिला त्याचं या ठिकाणी पालन करतो आणि स्वाभिमानाने अभिमानाने मी आपल्या सर्वांना पुन्हा जय भीम म्हणतो. थांबतो. धन्यवाद.